महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। खालापूरच्या आरकतवाडीत नदीप्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आणि या वाढीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडीत नदीच्या पलीकडे आहे आणि यासाठी पूल बांधून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे। आमदार महेश बालदी यांनी इथल्या पुलाच्या कामाचं नावापुरता उद्घाटनही केलं, मात्र पूल बांधण्यात आलेला नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिवारात मोगा तळाशेजारी 120 किलोची महाकाय मगर आढळली। मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले। इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। शहरातील अग्रेसर भवन परिसरात कुत्र्यांनी हल्ला करताच या मुलानं 10 फुटांवरून उडी मारली। यात हा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हत्ती आता कर्णे गावात येऊन शेतीचं नुकसान करतात। कर्णे गावात हत्ती गावात फिरत असून गावातील केळी, सुपारी, नारळाच्या बागांचं नुकसान करतात। शहापूर सातोना मार्गावर हरिण आणि काळविटांचा मुक्त वावर दिसून येतोय। शेतावर जात असताना अनेकदा रस्ता ओलांडताना अचानक हे प्राणी समोर येत असल्यानं अपघाताची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता। मुळशी तालुक्यातील हिंजवडी आयटी इथल्या रस्त्यावर खड्ड्यांचा विळखा पडलेला आहे। पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती दिसून येते। प्रशासन लक्ष देत नसल्यानं सजग नागरिकांनी स्वतः पदरमोड करून इथले रस्ते बुजवण्याचं काम भर पावसात सुरू केलं। पुण्याच्या केशवनगरमधील नेफ्रा ही या कचरा विलगीकरण कंपनीला टाळे ठोकण्याची मागणी करण्यात येते। या कंपनीकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि पर्यायानं साथीचे आजार वाढले, त्यामुळे या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येते। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केलं। पीएम किसान योजनेपासून जळगावमधील अनेक शेतकरी वंचित आहेत। या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। वर्ध्यात पशुसंवर्धन विभागाच्या गोडाऊनला गळती लागली, त्यामुळे जनावरांची औषधं, गोळ्या आणि इतर साहित्य भिजलंय। हे साहित्य वाटप केलं जात असून पशुसंवर्धन विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात अचानक भडका उडाला। मंदिरातल्या शिवपिंडीवरच ज्वलनशील पदार्थाचा हा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। भाविक दर्शन घेत असतानाच हा भडका उडाल्यानं 2 ते 3 भाविक भाजल्याची माहिती मिळते। चंद्रपुरातल्या बाबूपेठ भागात एका लहान मुलानं काजळाची डबी गिळल्याचा प्रकार समोर आला आणि हा प्रकार लक्षात येताच 7 कुटुंबानं तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। डॉक्टरांनी ती डबी बाहेर काढून लहानग्याचा जीव वाचवला। नवी मुंबईतील वाशी प्रभाग कार्यालयात मनसेनं झोपा काढो आंदोलन केलं। प्रभागात अनेक अडचणी असून अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। पाचोरा वडगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य पुरवठा होत नाहीये। ऑनलाईन यंत्रणेत बिघाड झाल्यानं पुरवठा केला जात नव्हता आणि या विरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। बीडच्या परळी गंगाखेड रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। बहुतांश ठिकाणी पुलाचं काम रखडल्यानं पावसाळ्यात वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे रखडलेलं काम सुरू करावं अशी मागणी जी ती स्थानिकांसह वाहनधारकांकडून केली जाते। पालघरमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली। बोईसर, नागझरी, डहाणू भागात मुसळधार पाऊस झाला। हिंगोलीच्या तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्र वितरणाचं ऑनलाईन सर्व्हर डाऊन झालेलं आहे आणि या सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र उशिरानं मिळत आहेत आणि ही प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली। लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातल्या गल्ली बोळात आणि मुख्य रस्त्याच्या कडेला देखील कचऱ्याचे ढीग साचल्यानं दुर्गंधीनं नागरिक हैराण झाले। त्यामुळे दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाल्याचं आपण बघतोय। अनेकदा तक्रार करूनही कचरा उचलला जात नसल्यानं पालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शनं करण्यात आली।
यवतमाळ जिल्ह्यातील 2041 स्वस्त धान्य दुकानांमधील पॉस मशीन गेले 25 दिवस बंद आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होतोय। श्रीरामपुरात पोलिसांसमोर अंगावर रॉकेल ओतून पती पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आणि 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यानं संतप्त झालेल्या पती पत्नीने हे पाऊल उचललं। 8 दिवसात मुलीचा तपास लावण्याचं आश्वासन देण्यात आलं। पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 92% इतका झालेला आहे। पावसाचा जोर वाढल्यानं पवना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला। पवना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किशोरी चिचोली या मार्गावर पर्यायी रस्ता पुन्हा एकदा वाहून गेला आहे। यंदा दुसऱ्यांदा हा रस्ता वाहून गेला आणि गेल्या 3 महिन्यांपासून मुख्य पुलाचं बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरला जात होता। आता हा पर्यायी रस्ताही वाहून गेल्यानं मार्ग बंद झाला असून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना फटका बसतोय। डहाणूच्या गांगुडी शेणसरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गुडघाभर चिखलातून विद्यार्थी आणि पर्यटक नागरिकांना पायपीट करावी लागते। गांगुडी शेणसरी या 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 4,48,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। मात्र ठेकेदारानं रस्त्याचं काम उशिरानं सुरू केल्यानं पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली। बुलढाण्याच्या खामगावात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अपघातात वाढ होत असून त्याविरोधात एमआयएमनं जोरदार निदर्शनं केली आहेत। एमआयएमनं या खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून नगरपालिकेचा निषेध केला। बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खरीप पिकांना पूरक असा पाऊस झाला, मात्र जिल्ह्यातील महत्त्वाचं माजलगाव धरण अजूनही मृत साठ्यात आहे आणि या धरणावर पाणी पुरवठा अवलंबून असल्यानं बीडकरांना पावसाची प्रतीक्षा करावी लागते। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना श्रमिक एल्गारनं केला आहे। धरकदेवी इथल्या शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून या 100% आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या योजना रखडलेल्या आहेत आणि या सिंगार पठार गावात अंगणवाडी बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना 16 किलोमीटरची पायपीट करावी लागते। हिंगोली शहरात भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ काँग्रेसने निदर्शनं केली। खासदार ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमधील नायगाव तालुक्यातील टाकळी इथे स्मशानभूमीचं नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। आतापर्यंत गावालगतच्या नालेशेजारी अंत्यसंस्कार केले जायचे, पण पावसाळ्यात त्या ठिकाणी ही चिखल साठल्यानं अंत्यसंस्कार करायला जागाच नाही। त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी वृद्धाचं शव थेट तहसीलदार कार्यालयातच नेलं। हिंगोली जिल्ह्यात रेशन धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे। गेल्या 12 ते 13 दिवसांपासून या मशीन्स बंद असल्यानं अनेक लाभार्थ्यांना रेशनचं धान्यच मिळत नाहीये। दरम्यान आज तरी मशीन सुरू होतील आणि धान्य मिळेल या आशेनं अनेक नागरिकांनी केंद्रांवर गर्दी केली होती, मात्र आजही त्यांना धान्य मिळालेलं नाही। धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेले ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे धान्य वाटपाला मोठा फटका बसला आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झालेले आहे आणि ई-पॉस मशीनच्या तक्रारी वाढल्यानं अखेर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना ऑफलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश दिले। धाराशिवमध्ये ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यानं ऑनलाईन धान्य वितरणात अडचणी येत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1,43,000 कुटुंबीय धान्य वितरणापासून वंचित राहिलेत। नागरिकांच्या तक्रारीनंतर ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचे आदेश देण्यात आले। ऑनलाईन पद्धत बंद करा आणि जुन्या पद्धतीप्रमाणे धान्य द्या अशी मागणी जी ती दुकानदार आणि नागरिक देखील करतात। जुन्नरच्या इंगळूण घाटात दरड कोसळल्याची घटना घडली, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला असून आंबे, हातवीज, पिंपरवाडी गावांचा संपर्क तुटला। आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी झटपट सुरुवात करूया। पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली। बनावट कागदपत्रांचा आधार घेत पासपोर्ट काढून ते राहत असल्याचं उघडकीस आलं। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा परिसरातून गोवंश चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आणि यामुळे पशुपालक भयग्रस्त आहेत। यामागे आंतरजिल्हा टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल विचारला जातोय। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।